उत्तराखंडचे केदारनाथ आणि तामिळनाडूचे रामेश्वरम दोन्हीमध्ये तब्बल 2300 किलोमीटरचे अंतर आहे. पण या दोन टोकांना जोडणारा एक असा रहस्यमयी धागा आहे जो आजच्या आधुनिक विज्ञानालाही वेड लावतो. जर तुम्ही भारताच्या नकाशावर केदारनाथ, कालेश्वरम, श्रीकालहस्ती, कांचीपुरम, चिदंबरम आणि रामेश्वरम ही प्राचीन शिवमंदिरे जोडली तर एक धक्कादायक गोष्ट समोर येते. ही सर्व मंदिरे एकाच सरळ रेषेत म्हणजे बरोबर 79 अंश पूर्व रेखांशावर बांधली गेलेली आहेत. थोडा विचार करा, हजारो वर्षापूर्वी जेव्हा कोणतेही सॅटेलाईट, गुगल मॅप्स किंवा GPS तंत्रज्ञान नव्हते, तेव्हा आपल्या पूर्वजांनी जंगले, नद्या आणि डोंगर पार करून ही मंदिरे एकाच भौगोलिक रेषेत कशी बांधली. आणि विशेष म्हणजे यातील 5 मंदिरे निसर्गाच्या 5 तत्वांचे जल, अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी यांचे प्रतिनिधित्व करतात. हे केवळ योगायोग असू शकत नाही, हे आहे आपल्या प्राचीन भारतीय योग विज्ञान आणि प्रगत खगोलशास्त्राचे एक जिवंत उदाहरण. आपले पूर्वज केवळ भक्त नव्हते तर ते उच्च कोटीचे शास्त्रज्ञ होते. तुम्हाला काय वाटते, त्यांच्याकडे असे कोणते प्राचीन तंत्रज्ञान होते? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या सनातनी इतिहासाचे चॅनलला सबस्क्राईब करा.